लोकांनी आपल्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिलं. लोकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली आहे. डोणगाव रोड परिसरातील शिंदे साठे वस्ती इथं आमदार देवेंद्र कोठे यांच्या झालेल्या सत्कार समारंभात उपमहापौर दिलीप कोल्हे यांची उपस्थिती होती. परिसरातील नागरिक, ज्येष्ठ मंडळी, महिला तसंच युवक वर्गाची यावेळी उपस्थिती होती. आपल्या मनोगतात उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी परिसरातील प्रश्न मांडले. तसंच आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून शहर मध्य मतदारसंघात विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आणि आजपर्यंत मी नगरसेवक असलो नसलो तरी कुठल्या बाबतीत तुम्हाला कामाची अडचण आली नाही. म्हणून काय सांगितलं की या मंदिराचं काम एकदा निवडून आले, एखादी डीबीडीची झाली की त्याच्या डीबीडीच्या मीटिंग मध्ये हे काम दादाला न विचारता मी घोषित करतो. त्यामुळं आणि तुम्ही सगळे युवक असतील, आमच्या महिला असतील, की अगदी तन मन धनानं तुम्ही काम केलेलं आहे. आणि आपण ज्या ज्या वेळेला पदयात्रा काढतो, काय करतो, आपल्याला पेड न्यूजच्या बायका आपण कधी आणत आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबातच आपण बाहेर निघतो. अशा पद्धतीचा आपला प्रभाग आहे. त्यामुळं मंदिराचं काम निश्चित आता सांगेल तुम्हाला, हे कामाची तडक ज्या वेळेला तुम्ही निवडून आलं लोकांना कळाली. सगळ्यात मोठं म्हणजे ना, रोज भांडत त्या निराळ्या होती. तुम्ही आल्यापासून 5 वर्ष त्यांची बी नाही आणि सुधारणा बी झाल्या. ते लोक दोन्ही पद्धतीने सुधारले. तुम्ही त्याप्रमाणे हा सगळा आमचा स्लमी आणि कामाळ दादा तुम्हाला माहित आहे, त्याप्रमाणे तुम्ही करताल या अपेक्षेनं मी बऱ्याचशा ठिकाणी जे कामं सांगितलं लोकांना आश्वासन दिलं. आपण पहिले निवडून आणू आणि मग कामं सांगू. दादा कुठेही कामाला कमी पडणार नाही, एवढं मी तुम्हाला अजून या ठिकाणी गॅरंटी देतो. दरम्यान सत्काराला उत्तर देताना आमदार देवेंद्र कोठे यांनी लोकांनी आपल्याला मोठ्या विश्वासानं मोठ्या मताधिक्याने निवडून दिलंय. लोकांच्या विश्वासाला आपण कदापिही तडा जाऊ देणार नसल्याचं आणि मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास असेल असं आश्वासन उपस्थितांना दिलं. तसंच परिसरातील प्रश्न सोडवण्याचं वचन देखील त्यांनी याप्रसंगी दिलं. या ठिकाणी यायच्या आधी सांगितलं की निवडणुकीत तुम्ही नव्हतात. देवी मंदिराचं इकडचं पांडुरंगाचं मंदिर आहे, समाज मंदिराचं काम डीपीडीसीतनं आपल्याला करायचंय. त्या सगळ्या गोष्टी भाऊ जे जे कामं सांगतील ती करण्याची सगळी जबाबदारी माझी असेल. भाऊंनी फक्त करून देणार आहे. आताच मला जे उदाहरण सांगायचं झालं तर आपले इंद्रप्रस्थचे पदाधिकारी या ठिकाणी आले. त्यांचा काही पाण्याचा प्रश्न होता, तो भाऊंनी सोडवला. लाईटचं काहीतरी वायर बस्ट झाले म्हणून मला सांगितले ते करायचंय. त्यांना तिकडं बोलले, इकडं हाऊस मला अधिकाऱ्यांना फोन लावून दिले बोला म्हणजे. आम्ही लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं भाऊ सांगतील ते पहिला काम करून टाका. समोरनं लगेच होकार उत्तर आला, हो साहेब करून घेतो. म्हणजे चिकाटी त्यांची खूप जबरदस्त आहे. संधीचं सोनं करणं म्हणजे बसलाय उमेदवार आमदार बाजूला म्हणजे की लगेच फोन जोडून दिलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. आपल्या भागाच्या विकासासाठी निश्चितच भाऊ आजपर्यंत प्रयत्न केलेत, यापुढे सुद्धा भाऊचा प्रयत्न राहणार आहे. त्यांचा परिवारातला सदस्य म्हणून मी देखील त्यांच्या सोबत राहून आपले सगळे कामं पूर्ण करण्याला प्रयत्न करेल. असंच आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटत राहूया. आपणही बोलवत चला, आम्ही निश्चित यापर्यंत येण्याचा नक्की प्रयत्न करू. दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी शिंदे साठे वस्ती इथल्या काही नागरिकांच्या घरी भेटी देऊन संवाद साधला. यावेळी त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं. दरम्यान यावेळी लक्ष्मण महाराज चव्हाण, अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे, नंदू दळवी, ॲडव्होकेट स्वप्नील शिंदे, मेहते सर, राजेश कुलकर्णी, विजय साठे, अनिल इंगळे, यशवंत मसाळ, विजय लुंगसे, गणेश राऊत, सागर मसाळ, संतोष शिंदे, भीमा वाघ आदी उपस्थित होते.